दत्तात्रय चषकाची ही चौथी लढत साई एकविरा विपक्ष देवेंद्र स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये पाहायला मिळते. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन्ही संघांना 4 षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटं देण्यात येत आहेत. 20 मिनिटांमध्ये आपलं षटक होणं अनिवार्य असेल. आणि वारंवार टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सक्त वॉर्निंग येते आयोजकांच्याकडून. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. देवेंद्र स्पोर्ट्स नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अजून आपल्याला खूप साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत, जेणेकरून स्पीड अप करणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही वेळ वाया कमी घालवाल तेवढं जास्त प्रमाणाचे शतक आपल्याला शेवटपर्यंत खेळायला मिळतील. जर वेळेचा उपयोग वेळेनुसार केला नाही तर षटकांमध्ये नक्कीच कटौती केली जाईल. जेणेकरून जास्त खेळा, जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारचा खेळ दाखवा. मॅच ऑन होते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज महेश येतोय. त्याच्या समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आश्रय आणि नीरज. पहिला चेंडू हाफ ट्रॅक होता, ऑन साईडला वळवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्प्यावर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची फेकी एका चेंडूवर. पहिल्या चेंडूवर श्री गणेश होतोय आपल्या संघाचा आणि वैयक्तिक देखील. पहिल्या चेंडूवर पहिली धाव नीरज येत आहेत. स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू महेश हाताळत असताना एक धाव. दुसरा चेंडू नीरज साठी. स्लोवर गतीचा चेंडू पॉइंटच्या वरून खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एक टेप्पा गॅदर करत असताना चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त काही नसेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील. यावेळेस बॅकफुटला येऊन ऑफ साईडला पंच करायचं होतं, परंतु टायमिंग जुळलं नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुढील चेंडू फ्लायटेड चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवला आणि लँड कुठे झाला प्रेक्षक दीर्घामध्ये. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय आश्रयच्या बॅट मधून. षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू यावेळी स्लोवर गतीचा चेंडू टॅप केलाय. संधी जरूर होती डायरेक्ट हिटची, परंतु चेंडू स्लोअर गतीने फिल्डरच्या हातामध्ये आला. त्यामुळेच ही एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू शिल्लक नीरज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र सहजरित्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल नीरज आणि आश्रय या दोन बॅटर मध्ये. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 11 या धावसंख्येवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी दर्शन येतोय. सामोरे जातील आश्रय. फुलर लेनचा चेंडू कदाचित बीमर असू शकतो स्वतःने, ते मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. काय बचाव केलाय स्क्वेअर लेग पंच कपिल पाटील. स्वतःला तिथे मात्र सेफ केला आणि खूप चांगल्या प्रकारचं फटका तिथे पाहायला मिळाले. डीप मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे हा चौकार येतोय. नक्कीच फ्री हिट आहे. बीमर चेंडू हाताळलाय गोलंदाज दर्शनने. त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र घेत असताना फलंदाज आश्रय. पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने पाहायला मिळेल. चौकार +9
अशा 5 धावा एकत्रित ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16. या आकड्यावर 16. 16 का डोला. पाहूया पुढील चेंडू फ्री हिट. ओव्हरफिट चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये फलंदाज आश्रयला. फ्री हिटचा चेंडू होता परंतु डॉट चेंडूच्या माध्यमाने हा चेंडू हाताळतोय गोलंदाज दर्शन. यावेळेस बॅटची कड शेवटच्या क्षणाला इथे मात्र स्टंपिंग पाहायला मिळते. नक्कीच बॅटची इनसाइड एज होती, कॅरी झाली नव्हती. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण डायरेक्ट हिट केला आणि अशा प्रकारे धावचीतच्या स्वरूपाने फलंदाज बाद होतो. पहिला हादरा बसतो आश्रय तंबूच्या आश्रयाला. बाद होऊन परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश येतोय. त्याच्या समोर गोलंदाज दर्शन आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. डाऊन द लेग चेंडू जाऊ दिलाय. पंचांनी इथे मात्र दंडित केलाय वाईटच्या स्वरूपाने. 1 धाव. अशा प्रकारे वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावर ऍड होतील. धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 18. चेंडू किती बाकी आहेत? 2च चेंडू झालेत आतापर्यंत. पुढील चेंडू. यावेळेस बॅट मधला स्वीट साऊंड ऐकायला आला इथपर्यंत. टक आणि चेंडूला पाठवलं प्रेक्षकांमध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार नीरजच्या बॅट मधून. त्याने स्वीकारलंय. पुढील चेंडू. फुलरलेनचा चेंडू. लोअर गतीचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथं टिपलंय. षटकाराचं प्रत्युत्तर इथं मात्र देत असताना दर्शनच्या माध्यमाने नीरजचं इथं विकेट जातो आणि नीरजला मात्र परतावं लागतं तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकारासाठी ते गेले होते परंतु शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे मात्र तैनात होते. महेश व्यापारी खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धडक मिळाली होती दुसऱ्या फिल्डरची परंतु झेल मात्र सोडला नाहीये. चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. पुढील चेंडू. फ्लायटेड चेंडू आहे. ऑफ साइडला कट केलाय चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतोय. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 25 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. भावेश आहेत. हाफ ट्रॅकवर होता. ऑन साइडला वळवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. फेक ही चुकीची जरूर होती परंतु त्याचा फायदा ते मात्र घेता आलं नाही. 2 फलंदाजाला 1 धावेवर समाधान आणि अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 26 लॉस ऑफ 2. नवीन गोलंदाज पारस येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये महेशने 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर दर्शनने दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावसंख्या खर्च केली परंतु महत्त्वाचे गडी देखील त्या स्पेलमध्ये बाद केलेत. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. सेट फलंदाज होते आश्रय आणि नीरज.
हाफ ट्रॅकर ऑन साइडला टॅप केलाय आणि 30 सर्कल यार्ड मध्ये चुकीचं क्षेत्र म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च करावे लागलेत. पुढील चेंडू पारसचा, खेळून काढते भावेश. यावेळेस मिश्रान स्ट्रोक आहे, चेंडू हवेत तिथे मात्र शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे मात्र अजयने टिपलंय आणि अशा प्रकारे भावेशची खेळी संपुष्टात. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण येतोय. यावेळेस चेंडू शरीरावर जाऊन आदळलाय. कदाचित जर लेग बिफोर द विकेट असता तर सरळ पंचांचं बोट हवेत पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय पारस. नवोदित खेळाडू आहे, फ्युचर आहे. वाडेगाव संघासाठी असे बरेचसे फ्युचर सेट झालेत वाडेगाव संघाकडून. नवोदित खेळाडू खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी सातत्याने करत असतात. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, टायमिंग इथं जुळत नाहीये. सूरज प्रश्न जरूर करतो परंतु चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संगम जुळताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. अजून तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकवर ऑन साइडला हलक्या हाताने वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चुकी नसेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 31 या आकड्यावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. पारसने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली आहे. एकेरी आणि दुहेरी फक्त आणि फक्त धावाकडचे केलेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पुढ्यात टाकलं होतं सूरज कडून. प्रयत्न तर चालू आहेत परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. गुड बॉलिंग पारस कडून. अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त होतंय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 31 या आकड्यावर. पारसचा जर विचार केला गेला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेत, त्यामध्ये एक गडी देखील बाद केलाय. अशा प्रकारे धावसंख्या 31 या आकड्यावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राकेश येतो गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर असतील फलंदाज करण. हाफ ट्रॅकर ऑन साइडला ओढून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जास्त काही नसेल, एकापेक्षा. डिक्लेअर झोन आहे. मैदानाच्या सीमा थोड्याशा बाबीत आहेत, त्यामुळे जर डिक्लेअर झोन पाहायला मिळेल, लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, तसेच थर्ड मॅनची सीमा थोडीशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत विचार केला गेला तर खूप चांगला क्रिकेटचं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. बलवंत फडके या नावाने हा मैदान ओळखला जातो. खूप चांगल्या प्रकारचा ग्राउंड आहे. चौबाजूला हिरवा गवताचा गालीचा पाहायला मिळतोय. काय बात आहे. फ्लॅटेड चेंडू, यॉर्कर चेंडू, सन्मान देण्यास भाग पडलं सूरजला. आतापर्यंत जास्त चेंडू खेळून काढले सूरजने. प्रयत्न चालू आहेत परंतु योग्य त्या चेंडूचा वेट करतात सूरज. पाहूया. हाफ ट्रॅकर आहे, पुन्हा एकदा मिस झालेत.
स्ट्रगल करतो, आता मात्र स्ट्रगल करतोय सूरज. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र निर्धावाच्या स्वरूपाने हाताळलेत गोलंदाज राकेशने. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, स्वतः यष्टीरक्षक चावलेत आणि ते मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू नंतर थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं फलंदाज सूरजवर आणि त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक आणि अशा प्रकारे सूरजला मात्र आता मैदान सोडावं लागलंय. सूरज बॅक टू द पॅव्हेलियन. अपने कडून आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली, त्यामध्ये एक गडी बाद, 4 चेंडू हाताळलेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे. खडे खडे ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होतीये. शेवटचा चेंडू शिल्लक, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळत असताना राकेश आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. 5 चेंडू हाताळलेत. सुरुवात चांगली आहे, अंत पण चांगला झाला तर एक चांगलं षटक म्हणता येईल. पाहूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे फायदा घेतात फलंदाज. हाफ ट्रॅकर आहे, चेंडू उंची जास्त, दिशा चुकीची आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन आदळतोय, एकापेक्षा जास्त काही नसेल. अशा प्रकारे पहिली इनिंग इथं मात्र समाप्त होते. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि ते 34 धावसंख्येची गरज. आणि पुढील संघ, दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचे. वाघे 11 वर्सेस विघ्नहर्ता डिंगडोंग संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. दुसरी इनिंग चालू व्हायच्या आधी नाणेफेकी होणं गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या, लगेचच नाणेफेकी केली जाईल. वाघे 11 वर्सेस विघ्नहर्ता डिंगडोंग. वाघे 11 संघ कर्णधार उपस्थित आहेत, तसेच विघ्नहर्ता डिंगडोंग संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. मान्यवर अनिल पाटील यांच्या हस्ते पुढील मॅचचं नाणेफेकी होतीये. वाघे 11 वर्सेस विघ्नहर्ता डिंगडोंग या दोन संघांमध्ये. धन्यवाद. वाघे 11 संघाने नाणेफेकी जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी विघ्नहर्ता डिंगडोंग संघाला. चला चला साई एकविरा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 24 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज.
चलो अब धंधे की बात करते हैं। धन्यवाद योगेश सर. एक चांगला आवाज, उत्तम आवाज, गोड आवाज आपण ऐकलं योगेश पाटील यांचं. आय एम फ्रॉम वाडेघर, सॉरी उंबाडे. उंबाडेचा गोड आवाज योगेश पाटील यांचा. दोन फलंदाज येत आहेत. चेस असेल 34 धावांचं. स्ट्राईक एंडला दर्शन व्यापारी, नॉन स्ट्राईकला राकेश व्यापारी आणि गोलंदाजी मार्ग येत पहिलं षटक घेऊन महेश पाटील. पहिला बॉल फेस करेल तो दर्शन स्ट्राईक एंडला. 34 धावांचं टार्गेट. 34 लो स्कोर आहे, परंतु मॅच फाईट होईल का, क्षमता असेल बॉलरकडे मॅच फाईट करावी. पहिला बॉल ढकलला हलक्याने. पहिल्या धावाचा कॉल मात्र पहिली फर्स्ट रन मात्र कंप्लीट होते. तिथं सुद्धा फिल्डिंग रनआउटची संधी होती, ती गमावली आहे पहिल्याच बॉलवर. महेश पाटील यांनी बॉल जर मात्र घेतला असता तर बिना पाणी विकेट इथं भेटली असती राकेशची. एकही बॉल न खेळता तो डगआउटला मात्र गेला असता. रनआउट चान्स मिस झालाय आणि पहिल्याच बॉलवर श्री गणेशा करतोय 2 धावांनी दर्शन व्यापारी. एकदा महेश हा बॉल महेशचा दर्शनसाठी मोठा फटका मारायचा होता. जवळ लागला होता, ओव्हरपीस बॉल होता. आडव्या बॅटनं मात्र बॉल फटका खेळायचा होता. तो मॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही, त्याचमुळे बॉल जातोय. विकेट किपरच्या हातात निर्धाव चेंडू. 2 बॉल 2 रन. 34 धावा बनवायच्यात. लो स्कोर मॅच आहे, परंतु ती टाईट मॅच होऊ शकते आहे. क्रिकेट असा निश्चित खेळ आहे, कधी बदलू शकतो, कधी काही होऊ शकतं. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकला ते सांगू शकत नाही. हा बॉल जेलची इथं मात्र संधी होती, पण तो विकेट किपर लांब राहिला. बॉल हाताला लागून डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 रन. 3 बॉल फेकलेत महेशने आणि 3च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करतोय महेश. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख फेकले. 3 बॉलवर फक्त 3 धावा दिल्या आहेत. त्याला माहिती आहे आपल्या बॅटरने रन्स कमी केले आहेत, आपल्या टीमने रन्स कमी बनवले आहेत, त्याचमुळे चांगली गोलंदाजी करतोय महेश पाटील. राकेश पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतोय. हा बॉल राकेशसाठी आडव्या बॅटने मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅटचा संपर्क होत नाहीये बॉलला. 4 चेंडू फेकले आहेत. सुरेख बॉलिंग करतोय महेश पाटील. 4 बॉल फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. ताकदीचा वापर करायला गेला, प्रचंड ताकद या बॉलवर लावायला गेला राकेश, त्याचमुळे हा निर्धाव चेंडू येत आहे. हा बॉल आता मात्र दाखवली आहे बैलाची ताकद काय असते, त्या या फटक्यात दाखवून दिली आहे राकेशने. राकेशचा शोल्डर मात्र कसा आहे, त्याच ताकदीने बॉल मारलाय. तर सीमारेषे पलीकडे 6 धावा डीजे. डीजे शेवटचा बॉल. 5 बॉल 4 बॉल मात्र चांगले फेकले होते. 4 बॉलवर एकच धाव दिली होती, परंतु हा बॉलवर ब्लास्ट आला. धावसंख्या शेवटचा बॉल होता. अजून एक मोठा फटका, परंतु तिथे जज करतोय क्षेत्ररक्षण चांगलं, जज चांगला, फलंदाज होते बाद. राकेश बाबू याने जज केला बॉलला, जजमेंट चांगलं चांगला जेल इथे घेतलाय. शेवटच्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केले, कमबॅक केलाय. षटकाराचं उत्तर त्याने विकेट घेऊन दाखवलंय महेश पाटील यांनी. सुरेख बॉलिंग केली, फक्त 9 धावा खर्च केल्या डीजे.
आता मात्र वन डाऊनला सचिन व्यापारी, एक मोठं नाव देवेंद्र स्पोर्ट्स या संघाचा. आपण मगाशी मास्टर माइंड विकेट किपर आपण पाहत होतो पहिल्या डावात, तोच आता फलंदाजी करायला आलाय. सचिन व्यापारी तो आलाय. तो आलाय पुन्हा एकदा नॉनस्ट्राईकला उभा आहे, तडपतोय बॅटिंग साठी सचिन व्यापारी. गोंधळी मार्को नीरज. दर्शन याला पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता, तिथे जज करताय परंतु दोन्ही शतरकीच्या डोक्यावरनं येत आहेत 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या डबल डिजिट 15 धावा. दर्शनने नीरजवर प्रहार केला, परंतु दुसरा बॉल मास्टर माइंड आहे, डोक्याने खेळतोय, षटकारच फक्त उत्तर देत नाही. आणि सचिनला काय बॉल कलेक्ट केलाय नीरजने, वरती उडी मारली, एका हातात बॉल जज केला, बॉल पकडला आणि रनआउट घेतला. जी संधी होती ती त्यांनी प्राप्त केली. विकेट पडली इथं रनआउटची. बाद झालाय गौन, जो आला होता तोच गेलाय. आता बिना पाण्याचा मौत झाली आहे. सचिन व्यापारीची बॅटिंग पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक आले होते. त्या प्रेक्षकांना इथे मात्र निराश केला आहे त्याने. धावून परतलाय. रनआउटची विकेट कोणाची दिलाय, तो आला होता तो तसाच चाललाय. निराश आते नाही सचिन व्यापारी. बॅक टू पवेलियन डीजे. अजय दलवी हे प्रेक्षक सुट्टी घेऊन आले होते मॅच बघण्यासाठी, सचिन व्यापारी यांची बॅटिंग बघण्यासाठी. परंतु हा बॉल अजून एक फटका मोठा, पंच आम्हाला सांगतील षटकार. दर्शन फलंदाज या बॅट मधून येतो. अजून एक फटका मोठा षटकार येतोय. धावसंख्या झाली आहे 22 धावा. प्रेक्षक मात्र बघा सुट्टी घेऊन येत आहे सचिन व्यापारीची बॅटिंग बघण्यासाठी, परंतु निराश झाले जातं प्रेक्षक, कारण की रनआउटची विकेट त्याची दिली आहे. प्रेक्षकांना निराश केलंय त्याने. सुट्टी घेऊन आले होते अजय दलवी, त्यांनी क्रॅश प्राईज सुद्धा लावलं होतं. त्यांच्या षटकारमध्ये मारलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज होतं, परंतु परतले. आता सुट्टी त्यांची वाया गेली. जाऊ शकता रिटर्न तुम्ही कामावर, अपडेट घेऊन असं परत रिटर्न जा, तुमची भरून देतील. निराश झालाय, पण तर आता सामना जर जिंकला नंतरच्या मॅचला त्यांना बॅटिंग करायला जर चान्स भेटले तर भेटू शकते तुम्हाला बॅटिंग बघण्यासाठी, पण तो आत्ता निराश केला आहे सचिन व्यापारीने. 3 चेंडू आणि 22 धावा. हा बॉल फक्त ठेवायचं होतं. दर्शन व्यापारी मात्र मास्टर माइंड आहे, चांगलं डोकाने खेळतोय. एक षटकार मारल्यानंतर ढकून खेळतोय, विकेट तो सांभाळून खेळतोय. एक मोठा फटका आला आणि येणारे 14 बॉल 12 धावाची गरज आहे. त्याला माहिती आहे रनर 2 बॉल आहेत, त्याचमुळे तो खाऊन सुद्धा खेळतोय, हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय. हा बॉल जोरात मारायचा होता. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होते. महेश व्यापारीने त्याला थांबवलाय, चांगला कॉल दिलाय. शेवटचा बॉल या षटकातला. रन असतील ते 23 धावा. 13 चेंडू आणि 11 धावेची गरज. येणारे 13 चेंडू आणि 11 धावेची गरज. वन साइड मॅच इथे होत चालली आहे. दर्शन व्यापारी एका बाजूने खेळा लढवतोय, डोक्याने खेळ खेळला जातो, फक्त ताकदीने नाही, तेच इथे दाखवत आहे. परंतु नीरज चांगली गोलंदाजी करी का खालून मारलाय. ग्राउंड शॉट, अंडरम क्रिकेट बॉक्सचा हा शॉट होता. तर 1 रन कंप्लीट. या एके धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 2 षटक संपल्यात. 24 धावा. अजून येणारे 12 बॉल 10 धावेची गरज. फक्त आणि फक्त 10 धावेची गरज. डीजे.
चांगली गोलंदाजी करावं लागेल कारण की रन्स कमी आहेत. 12 बॉल आणि 10 धावेची गरज आहे. दोन्ही फलंदाज चांगले आहेत. हा बॉल तिसरा षटकातला पहिलाच बॉल. पहिलीच कॅचची मात्र चान्स होता तिथे. किपर मात्र झेल सोडतोय. बबलू यांच्याकडून मिस्टेक होतीये. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होत नाही त्यांच्याकडून. किपरिंग चांगली होत नाही जशी हवी होती. पहिलाच बॉल चांगला फेकला होता संजय यांना. झेलची प्राप्ती होती पण ते 1 रन कंप्लीट होते. धावसंख्या 25. आता येणारे 11 बॉल आणि 9 रन फक्त आणि फक्त. स्ट्राईक एंडला दर्शन. त्याच्या बॅटमधून 2 मोठे ब्लास्ट आपण पाहिले. तो दर्शन आलाय. हा बॉल शॉर्ट पिच बॉल होता परंतु 1 धाव कंप्लीट. डबलचा कॉल आहे. दर्शन व्यापारी याचा 1 रन कंप्लीट होते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. हातातल्या हातात मात्र रन चोरतोय. यासाठी ओळखला जातो दर्शन व्यापारी. खालून रन्स तो कसे बनवतो. मास्टर माइंड आहे. अंडरआर्म क्रिकेटचा त्याला खूप मोठा अनुभव आहे. तोच अनुभव इथं कामाशी येतोय दर्शन व्यापारीचा. आमचे मान्यवर चेतन पाटील यांचं इथं आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ शुभ स्वागत आहे. हा बॉल मोठा फटका केलाय. मॅच फिनिश होतीये का. हा षटकार ना. या षटकाराच्या मध्ये धावसंख्या 33. 1 रन पाहिजे फक्त. हा तिसरा षटकार आलाय दर्शनच्या बॅट मधून आणि वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय. धावांपैकी 25 धावा त्याच्या बॅट मधून तर आल्यात. फक्त आणि फक्त 1 धाव बनवायची आहे. शेवटचा बॉल शेवटची 1 रन बनवायची होती. त्यावर काय झेल घेतलाय अप्रतिम. बाबूने काय कॅच पकडली आहे. अजूनही मॅच सोडली नाहीये. काय फिल्डिंग करतोय बाबू. 2 झेल त्याने आतापर्यंत पकडले आहेत. डीजे कॅश प्राइस अजय ढोले यांच्यासाठी. बघूया संधीचा प्राप्त सोना होतोय का. षटकाराची गरज परंतु इथे जज होते. बॉल चांगला. अजूनही 1 धाव बनवायची आहे. आल्या पावली परततोय अजय ढोले. त्याच्यासाठी कॅश प्राइस लावलं होतं. त्याचसाठी तो मोठा फटका केला गेला परंतु झेल बाद होतोय. नवीन बॅटर होतोय जगदीश भांबरे. 7 बॉल आणि 1 रन बनवायचे. येणारे 7 बॉल आणि 1 रन. मॅच रंगत होतीये. 7 बॉल 1 रन. ती 1 रन बनवता बनवता इथे कधी. हा बॉल अजून एक हॅट्रिक चान्स होती परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षण नाहीये. कंप्लीट 1 रन होती का. पाहूया रन अजूनही कंप्लीट झाली नाही. मॅच अजून संपली नाहीये. जगदीश भांबरे मॅच होती समाप्त. जिंकल्या संख्येचं अभिनंदन. हरलेल्या संख्येचं कौतुक. आमच्या स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतला त्यासाठी तुमचं धन्यवाद. डीजे